श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 8 समास 6 मधील श्री समर्थांनी केलेला बोध आपण ऐकत आहात। ग्रंथराज दासबोधामध्ये या दुश्चित निरूपणासाठी समर्थांनी साधकाला सावध केलेला आहे। दुश्चितपणा हा आपला जो दुर्गुण आहे, त्या दुर्गुणापासून बाबा तू सावध राहा, कारण यांनी ना परमार्थ चांगला होणार ना प्रपंच। म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, वेडे पिशाच निरंतर, अंधमुके आणि बधीर, तैसा जाणावा संसार दुश्चित प्राण्यांचा श्रीराम। सावध असोन उमजेना, श्रवण असे असोनी ऐकेना, ज्ञान असोनी कळेना, सारासार श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। आपल्याला परमेश्वरांनी ज्ञानेंद्रिय दिलेली आहे, कर्मेंद्रिय दिली आहे। त्या ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आणि कर्मेंद्रियाच्या माध्यमातून आम्ही कार्य करतो, परंतु ते कार्य करत असताना आपण जर दुर्लक्ष केलं तर तो कार्यभाग नासतो, कार्य सिद्धीत जात नाही। आरंभ होतो पण केलेला आरंभ तो शेवटाच जात नाही। संकल्प होतो परंतु सिद्धी होत नाही। म्हणून संकल्प जो केला आहे तो सिद्धीपर्यंत जावा, तो परिपूर्ण व्हावा, यासाठी साधकाने लक्ष ठेवावं, एकाग्र चित्त असावं। इतकंच नाही तर समर्थ म्हणतात, ज्याप्रमाणे संसारामध्ये संसार करताना आम्हाला डोळे भगवंताने दिले आहेत, मग डोळे उघडून कुठली गोष्ट करावी, आंधळेपणाने करू नये। भगवंताने आम्हाला मुख दिलं आहे, मग ते बोलण्यासाठी दिलेलं आहे। योग्य ठिकाणी आपल्याला बोलता आलं पाहिजे। समर्थ म्हणतात, कान असून न ऐकणे हा दुश्चितपणा आहे। म्हणून आम्ही वेडे पिशाच निरंतर, अंधमुके आणि बधीर, तैसा जाणावा संसार
दुश्चित प्राण्यांचा श्रीराम. जो दुश्चित मनुष्य असतो त्याचा संसार वेड्या पिशा माणसासारखा असतो. कुठेही भटकतो, वाटेल ते करतो. हिताचा आणि अनहिताचा तो विचार करत नाही. संसारात राहून तो अंधपणे वागतो. बोलण्याची वेळ असताना सुद्धा मुका राहतो. ऐकून सुद्धा तो न ऐकल्यासारखा करतो. तसा माणसाचा, दुश्चित माणसाचा संसार असतो. त्यामुळे संसारात यश येणे अपेक्षितच नाही आहे. यश येण्यासाठी तो सावध असला पाहिजे. म्हणून समर्थांना सावधानता हा शब्द विशेष आवडत होता. समर्थ म्हणतात अखंड सावधान असावे. अखंड शब्द आहे. आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखंड सावधानता काय ही समाजाला कळायला लागली आहे. आम्ही कोठे हात लावतो याची सुद्धा माणसं आता काळजी घेतात आहे. म्हणून हात स्वच्छ धुतले पाहिजे. का? आपला हात कुठे लागलेला असेल तर, अशा प्रकारची बाधा आम्हाला झाली तर. म्हणून सगळे लोक अत्यंत सावध आहेत. ती सावधानता अपेक्षित आहे. जो दुश्चित होईल त्याला बाधा होईल. म्हणून समर्थांनी अखंड सावधानतेला विशेष महत्त्व दिले. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. समर्थांनी इथेच सावधानतेच्या विरुद्ध शब्द दिलाय, दुश्चितपणा, दुर्लक्ष. म्हणून माणसाचं मन अखंड सावधान असलं पाहिजे. सावध असो न उमजेना. सावध आहे पण उमजेना, त्याला कळत नाही. श्रवण असो न ऐकेना. श्रवण आहे म्हणजे कान आहेत पण ऐकत नाही. ज्ञान असो न कळेना. सारासार श्रीराम. ज्ञान आहे पण त्यातलं सार कोणतं आहे आणि असार कोणता आहे, कुठली वस्तू टाकून दिली पाहिजे आणि कुठली गोष्ट स्वीकारली पाहिजे हे त्याला कळत नाही. ऐसा जो दुश्चित आळसी, परलोक कैसा त्यासी. तया जयाची चित्ती अहर्निशी, आळस वसे श्रीराम. समर्थांनी 3 शत्रू मानलेले आहेत. त्यातला पहिला शत्रू म्हणजे दुश्चितपणा. आता समर्थ दुसऱ्या शत्रूचा उल्लेख करतात. तो म्हणतात दुसरा शत्रू म्हणजे आळस. संस्कृत मधलं प्रसिद्ध वचन आहे, आलस्य ही मनुष्याणाम शरीर असतो महारिपू. शरीरातला सगळ्यात मोठा रिपू म्हणजे शत्रू कोणता आहे तर आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळसे कार्यभाग नासतो. आळसाने सगळं नाश होतो. परमेश्वराने बुद्धी दिली, चांगलं शरीर दिलं, चांगलं आरोग्य दिलं, चांगलं कुटुंब दिलं, पैसा दिला, वातावरण दिलं, पण नुसता झोपून राहिल्यामुळे त्याच्या जीवनात त्याला काही प्राप्त करता आलं नाही. असे हजारो लोक आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ म्हणतात आपल्या घरी परीस यावा आणि आपण लोखंड झाकून ठेवावं अशी अवस्था होईल. जर आम्हाला सगळ्या संधी मिळालेल्या आहेत त्या संधीचं सोनं करण्याची गरज आहे. सगळ्या संधी मिळणे याचा अर्थ तो परीस असणे आणि त्या संधीचं सोनं करणे याचा अर्थ त्या परिस्थितीतून आपला उत्कर्ष करून घेणे. समर्थ म्हणतात तेच की बाबा तू ऐक. ऐसा जो दुश्चित आळसी, असा तो दुश्चित आहे आणि आळशी आहे. दे दे हरी पलंगावरी. आयतं भेटलं तर खूपच आनंद मिळतो. आळस करायला मिळाला तर आजचा दिवस सुखात गेला म्हणतात. काम आज काहीच झालं नाही, नुसतं लोळून राहिलो होतो, म्हटलं परमेश्वराने आजचा दिवस चांगला घालवला आमचा. समर्थ म्हणतात आहे की अरे बाबा, अशा प्रकारे आळसाने आपला वेळ खर्च करणे, आळसामध्ये आपलं
चित्त ठेवणे, आसामध्ये लोळत पडणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून मूर्खाचे 3 दुर्गुण आहे. त्यातला पहिला दुर्गुण दुश्चितपणा, दुसरा दुर्गुण आळशीपणा. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐसा जो दुश्चिताळसी परलोक कैचा त्यासी, जयाची चित्ती अहर्निशी आळसवसे श्रीराम. अहर्निश म्हणजे रात्रंदिवस याला आळस आवडतो, काही करत नाही. खाल्लं की झोपतो, झोपेतून उठलं की खातो, काही काम करत नाही. अशा आळशी माणसाला जीवनात काही प्राप्त होणार नाही. परमेश्वराने आम्हाला नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहाचं सार्थक करणे याचा अर्थ आळसाचा आळस करणे. आळसाला झटकून टाकता आलं पाहिजे. आमची आई आता वय वर्ष 90हून अधिक आहे. सकाळी 4 वाजता उठून नामस्मरण करते, स्वतःच्या हाताने सर्व कामे करते. इतकंच नाही तर आम्हाला भूक लागली तर एखादा पदार्थ करून देते. स्वतःचा चहा सुद्धा स्वतः करते. कुठल्याही कारणाने कुठल्याही परिस्थितीमध्ये ती शांत बसत नाही. आळस नाहीच. कोणत्या वयात नाही आळस? 92 वर्षाच्या वयात आळस नाही आहे. 30 वर्षाचे पोरं झोपून राहतात. आज म्हणतात सुट्टी आहे बा, झोपून राहा. अरे सुट्टी आहे तर सुट्टीचा उपयोग, आज तू कामात नाही आहे तर दुसरं काम कर. कामामध्ये बदल करावा, तो माणसाला आराम वाटावा. म्हणजे चेंज ऑफ वर्क म्हणजे रेस्ट. कामामध्ये बदल केला की आपोआपच आराम मिळतो. याचा कंटाळा आला बाबा, ठीक आहे मग दुसरं काम करा, पुन्हा तजेलेने आपण दुसरं काम करावं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आळस माणसाला नसावा. दुश्चितपणापासून सुटला तरी तो सवेची आळसाला, आळसा हाती प्राणी आला उसंतची नाही श्रीराम. दुश्चितपणा दुर्लक्ष नाही केलं त्यांनी, लक्ष दिलं पण आळस आला. आळसे राखिला विचार, आळसे बुडाला आचार, आळसे नवे पाठांतर काकी केल्या श्रीराम. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते उत्साहातून प्राप्त करायचं आहे. आमच्या मनामध्ये जर उत्साह असेल तर माणसाला जे हवं ते प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही आळस करू नका. आळसे राहिला विचार, आळसे बुडाला आचार. वागणुकीमध्ये आपण ठरवून टाकतो की मी एखादी कृती रोज करीन, पण ती करताना कधी कधी ती राहून जाते. आज खूप आळस आला म्हणतो, जाऊ दे आज नाही वाचायचं. रोजच्या रोज काय निरूपण ऐकायचं, आज नाही ऐकायचं. कशामुळे? आळसामुळे. आळसे नवे पाठांतर, आळसाने पाठांतर सुद्धा होत नाही. आमचे कीर्तनकार बंधू यांचं पाठांतर पहा, मती गुंग होऊन जाईल. केवढं अगाध पाठांतर आहे. जणू काही ती सरस्वती जिभेवर वास करते एवढं पाठांतर आपण पाहतो. एकेका कीर्तनामध्ये असलेले 50-50 पद सिक्वेन्सली क्रमाने म्हणता येतात.
आळस करणारा मनुष्य कागद ठेवतो. म्हणून समर्थ म्हणतात, ज्याला समाजामध्ये उभं राहायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे, त्याच्या जिभेवर सरस्वती वास केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही नित्य नियमाने ते पाठांतर उगाळलं पाहिजे. आमच्या आचारसंहितेमध्ये, आमच्या आचरणामध्ये, आमच्या दैनंदिनीमध्ये तो भाग असला पाहिजे. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, यथानुशक्त्या आठवावे, सर्वोत्तमासी. सकाळी लवकर उठून पाठांतर केलं पाहिजे. लहानपणी जे पाठांतर केलं जाते ते पाठांतर आयुष्यभर स्मरणात राहते. काल परवा पाठांतर केलेलं विसरून जाते. म्हणून बालपणीच अशा चांगल्या सवयी लावता आल्या पाहिजे. आपल्या घरातील असलेल्या लहान मुलांना रामरक्षा म्हणायला लावा, गणपती अथर्व शिष्य म्हणायला लावा, हनुमंताचं स्तोत्र म्हणायला लावा, हनुमान चालिसा म्हणायला लावा. तुमच्या घरामध्ये ज्या काही चांगल्या उपासना आहे त्या त्यांना म्हणा. मुलांना आरती सुद्धा येत नाही, पुष्पांजली माहीत नाही, 4 मनाचे श्लोक पाठ नाही, पंक्तीला बसल्यानंतर श्लोक म्हणवलं तर पाठ नाही म्हणतात. का रे बाबा? आता आमच्या वर्गातील एका विद्यार्थिनीने उपक्रम मी त्यांना दिला होता. त्या उपक्रमामध्ये त्या मुलांनी वर्षभरामध्ये एवढंच काम करायचं की 205 श्लोक लिहून काढायचे. 365 दिवसामध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी ते 205 श्लोक अगदी स्वच्छ सुंदर नीटनेटक्या अक्षरात लिहून काढले. पहिले अक्षर काढिले, ग्रंथ संपेतो पाहत गेले, एका टाकीचे लिहिले ऐसे वाटले पाहिजे. जयाचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनास पडे मोहन ऐसे करावे. त्या मुलांनी 8व्या वर्गात ती सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांना काही काम नव्हतं, विद्यार्थ्यांचा तेवढा अभ्यास झाला नाही. त्या मुलांनी आपलं अक्षर दुरुस्त केलं. आत्ता काल परवा काही विद्यार्थ्यांनी मला वही दाखवली की सर तुम्ही दिलेला उपक्रम आम्ही पूर्ण केला. मी त्या मुलांचं अभिनंदन केलं आहे, त्या मातापित्यांचं अभिनंदन केलेलं आहे की त्या मुलांना अशा प्रकारे काम करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. नुसतं त्यांनी लिहून काढलं नाही तर ते श्लोक त्यांनी पाठ देखील केलेले आहेत. म्हणून कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी पहिली गोष्ट दुश्चितपणा नसावा आणि दुसरी गोष्ट आळस नसावा. पाठांतर ज्याचा आहे तो व्यक्ती हवी ती गोष्ट करू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ऐक बाबा, आळसे घडेना श्रवण. आज आम्ही निरूपण ऐकतोय, 260 दिवस झालेले आहेत निरूपणाचे. आज 260 दिवसामध्ये अनेक श्रोते बांधव आहेत, अनेक मोठे साधक आहेत, अनेक भक्त आहेत. एकही निरूपण त्यांचं सुटलेलं नाही. काही माझे जवळचे नेहमी या प्रवचनाच्या निरूपणाच्या वर आपली प्रतिक्रिया देणारे, नाम उल्लेख न करता सांगतो, ते सांगतात की 2 दिवस माझं काही कारणामुळे राहिलं होतं, ते आज मी पूर्ण ऐकणार आहे आणि उद्या त्याचं पुन्हा मी कंटिन्यू ठेवणार आहे. बॅकलॉग जो आहे तो पहिले भरून काढला जातो. हे कशाचं लक्षण आहे? उत्साहाचं लक्षण आहे. आळशी माणूस काय म्हणेल, जाऊ दे 2 दिवसाचं नाही ऐकलं तर काय फरक पडणार आहे. समर्थ म्हणतात आहे की ग्रंथ जर तुम्ही सुरुवात केला असेल, त्यातला एकही चरण, एकही ओवी अशी राहता कामा नये की जी मी ऐकली नाही, ज्याचं निरूपण ऐकलं नाही. हे सगळे साधकांची संबंध आहे. सहज जमलं तर ऐकेल व अशासाठी नाही आहे. जो साधक आहे, ज्याला काही प्राप्त करायचं आहे, छातीवर हात ठेवून आम्हाला सांगता येते की दासबोध आम्ही पूर्ण ऐकला. तुम्ही ऐकत आहात त्याचा आनंद तुम्हाला आहे, सांगतोय याचा आनंद मला पण आहे.
तुम्ही उत्साहाने ऐकता आहात, त्यामुळे मला सुद्धा सांगताना उत्साह येतो. तुम्ही रोजच्या ग्रुपवर टाकलेले जे मेसेज आहेत, तुमच्या प्रतिक्रिया आहे, तुमचे मनोगत आहे, ते जणू काही मला म्हणजे अक्षरशः संजीवनी देतात आहे. पुन्हा उत्साहाने मी उभा राहतोय. आणि समर्थ तेच म्हणतात आहे, आळसे घडेना श्रवण. जो आळस करतो त्याच्याकडनं श्रवण घडत नाही. आळसे नवे निरूपण, आळसे परमार्थाची खुण, मळीन झाले श्रीराम. आळसे नित्यनेम राहिला. आज मंदिरात जाण्याचा नियम केला, 4 दिवस जातो, नंतर जातच नाही. काही साधक आपल्या नियमाला इतके ते धरून आहेत की आयुष्यात 1 दिवस सुद्धा त्यांचा नियम चुकलेला नाही. आमचे दादा होते, म्हणजे माझे वडील, परमपूज्य दत्तात्रय बंडोपंत रोडे गुरुजी, समर्थांचे निष्ठावंत होते. हे सर्वश्रुत आहे. आयुष्यात एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी त्यांनी दासबोधातील समास वाचला नाही. ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवशी सुद्धा दासबोध वाचूनच देह ठेवला. म्हणून त्यांच्याकडनं आम्ही काही शिकलं पाहिजे. समर्थ म्हणतात आहे, आळसे नित्यनेम राहिला. आळसाने राहतो म्हणून आळस करू नका. आळसे अभ्यास बुडाला, आळसे आळस वाढला, असंभाव्य श्रीराम. आळसाने आळस वाढतो. झोपून राहिलेला मनुष्य झोपूनच राहतो, काम करणारा मनुष्य कामच करत राहतो. हे नेहमी आम्हाला माहिती आहे की रस्त्यावर आम्ही उभं राहिलो, एखादा माणूस चालत असतो, एखादा माणूस उभा राहिलेला असतो, तो चालणारा मनुष्य कोसभर पलीकडे चालला जातो, उभा राहणारा मनुष्य जागेवरच उभा असतो. याचा अर्थ असा की त्याचा जो आळस नव्हता म्हणून तो तेवढा अंतर कापू शकला. याच्या आळसामुळे तो हलायलाच तयार नाही. जीवनामध्ये आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि त्या शत्रूला आपण परास्त केलं पाहिजे. आपण इतरांच्या शत्रूंचा विचार करतो, बाहेरून येणाऱ्या आक्रमण करणाऱ्या शत्रूंचा. पहिले शत्रू आमच्यामध्ये जे आहे ते मारले पाहिजे. आणि त्यातला पहिला शत्रू दुश्चितपणा म्हणजे दुर्लक्ष, आणि दुसरा म्हणजे आळस, तिसरा शत्रू सांगतो. श्रीराम समर्थ श्रीराम. आळसे केली धारणा धृती. धृती म्हणजे धैर्य. आळसे मळीन झाली वृत्ती, आळसे विवेकाची गती, मंद झाली श्रीराम. आळसे निद्रा वाढली, आळसे वासना विस्तारली, आळसे शून्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची श्रीराम. आपल्याला आळसाबरोबर तिसरा शत्रू सहज येतो, त्याचं नाव आहे निद्रा. झोप वेगळी आणि आळसामुळे आलेली झोप वेगळी. माणसाला झोप आवश्यक आहे, पण किती वेळ आवश्यक आहे? मर्यादेनं विराजते. रात्री 9ला झोपलेला मनुष्य दुसऱ्या दिवशी 12ला उठेल, हे काही झोप आहे का हो? जर रात्री 9ला जर झोपला असेल तर त्यांनी सकाळी 4ला उठायला हवं. रात्री 12ला झोपला असेल तर ठीक आहे बाबा, 6ला उठायला हवं. 6 तास 8 तास त्याची झोप असावी. पण झोप नाहीच. अक्षरशः त्याच्या अंगामध्ये जणू काही तो कुंभकर्णच घुसला की काय. म्हणून समर्थ म्हणतात तिसरा शत्रू माणसाचा झोप आहे. म्हणून याचा आपण आळस केला पाहिजे. दुश्चितपणाचे आळस, आळसे निद्रा विलास, निद्रा विलासे केवळ नाश आयुष्याचा श्रीराम. आयुष्याचा नाश आमच्या निद्रेमुळे होतोय. अर्ध आयुष्य झोपेत जाते. शतवर्षे वय नेमिली, त्यापैकी 100 वर्षापैकी
अर्ध आयुष्य म्हणजे 50 वर्ष आयुष्य झोपेत चाललं गेलं. म्हणून आम्ही जागं राहिलं पाहिजे. किती वेळ झोप घ्यावी? आरोग्याला 5 तास 6 तास झोप ठीक आहे. जरा वयाने कमी असेल 7 तास ठीक आहे. यापेक्षा जास्त झोप घेऊ नये हे आरोग्यशास्त्र सांगते. आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्रौर्तधर्धम गतम. म्हणजे काय म्हटलं आहे? आयुर्वर्ष शतम 100 वर्षाचं आयुष्य आहे. आयुर्वर्ष शतम नृणाम परिमितम रात्रौर्तधर्धम गतम. त्यातलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये चाललं जाते. म्हणून समर्थ म्हणतात, आळसाचा माणसाने आळस करावा. निद्रा आळस दुश्चितपणा हेची मूर्खा. निद्रा आळस दुश्चितपण हेची मूर्खाचे लक्षण. येणे करिता निरूपण उमजेची ना श्रीराम. आम्हाला निरूपण कळत नाही, आम्हाला सांगितलेलं समजत नाही. याचं कारण आहे आळस आहे, निद्रा आहे आणि दुश्चितपणा आहे. एक तर दुर्लक्ष होते आहे किंवा आळस होतो आहे किंवा झोप येते आहे. श्रोत्यांना सांगितलं की झोप येते. ज्यांना झोप येते त्यांनी असं समजावं आत्मकृपा तुमच्यावर कमी आहे. परमेश्वराला प्रार्थना करावी, देवा माझ्यावर माझी कृपा होऊ दे आणि मला चांगलं ऐकण्यासाठी सद्बुद्धी दे आणि त्यासाठी मला जागं ठेव. म्हणून समर्थांनी सांगितल्याप्रमाणे या तिन्ही शत्रूंना आम्ही परास्त केलं पाहिजे. ही तिन्ही लक्षणे जेथे विवेक कैचा असेल तेथे अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम. काही लोक याला सुख म्हणतात. दुर्लक्ष झालं, आळस आला, झोपायला मिळालं, लोक याला सुख म्हणतात. समर्थ म्हणतात हे शत्रू आहे, शत्रूला घरात घालू नका, शत्रूला घरातून बाहेर काढा. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा समर्थ जर्नी येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखे मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.